जे त्यांनी काल प्रसार माध्यमांमधून जे आव्हान केलं त्याचा आदर करून आम्ही जे आंदोलन जे आमचं होतं ते आंदोलन आम्ही तुमच्याबरोबर 1 तारखेला करणार आहोत। आणि जी तुमची आम्ही तळमळ बघितली, तुम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी जे वेदना मांडल्या आणि मग आम्ही पुणेकर म्हणून, आम्ही सर्व पुणेकर म्हणून तुमच्याबरोबर यायचा निर्धार केला की तुम्ही आयुष्यभर या भगवान महावीरांच्या चरणी आपलं आयुष्य संपूर्ण खर्च केलं, सुखावस्था आपण काम करून समाजाला उपदेश देत आहे आणि आम्ही राजकारणी लोक चुकीच्या पद्धतीने हा जो भगवान महावीरांच्या मंदिराचा व्यवहार केलेला आहे आणि हे मंदिर घाण ठेवलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला। त्यावेळेला आपण आम्हाला जो उपदेश केला आणि तुमची तळमळ बघितल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं त्या ठिकाणी भविष्य घडतंय त्याचं वाचवण्यासाठी तुमची तळमळ बघितल्यानंतर साधू संतांना ह्या देशामध्ये ह्या शहरामध्ये चुकीच्या प्रवृत्तीमुळं जो त्रास झाला त्याचा आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त त्रास आम्हाला झाला, कारण आम्ही या पुण्याच्या शहरामध्ये आज 35-40 वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये पीड़ा मुझे इस बात की है कि मैं राजकारणी को कोई दोष नहीं दूंगा, मैं उस लीडर को भी कोई दोष नहीं दूंगा, मैं आपको भी दोष नहीं दूंगा, मैं मोहन को भी दोष नहीं दूंगा, मैं सीएम को भी दोष नहीं दूंगा। सबसे बड़े दोषी जो ट्रस्टी है वो ट्रस्टी हुए सबसे बड़ा दोष होता है। उन्होंने ऐसा नहीं करना चाहिए था, उन्होंने अपने पिता के दान की विरासत को इस तरह से बेचना नहीं चाहिए था, उसको बढ़ाना चाहिए था। पीड़ा हमें इस बात की है, हम कहाँ इसमें राजकारणी को लेकर के आवे। हमारा उनके ऊपर कोई आक्षेप नहीं है, आप पर नहीं है, आपकी तलमड़ को मैं देख रहा हूँ, सबकी तलमड़ को देख रहा हूँ, पर ये जो ट्रस्टियों ने किया है उन्हें ऐसा नहीं करना चाहिए। यदि वो नहीं करते तो आज ये बात क्यों उठता है। पण ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला जो आदेश दिला, उपदेश दिला त्याचं आम्ही स्वागत करतो। तुमच्याबरोबर आम्ही सामाजिक आणि धार्मिक कामामध्ये ह्या समाजाबरोबर आम्ही आयुष्यभर काम करतो, याच्यापुढे करणार आहे। आणि विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न हा देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही तो मांडला आहे। आम्ही जे राजकारणी लोक म्हणजे आता त्याच्यावर तुमच्यासमोर बोलणं योग्य नाही, पण चुकीचं जे चाललं आहे ह्याला आम्ही तुमच्याबरोबर काम करणार आहे। आपण आम्हाला वेळ दिलात आम्ही आणि तुम्ही आम्हाला जे आशीर्वाद दिले ते आम्ही आमच्या 7 पिढीला याचे आशीर्वाद मिळणार आहे, पुणेकरांना मिळणार आहे आणि तुमचं मनापासून स्वागत। महावीरांचं मंदिर आहे त्या ह्याच्या बाजूला वसतिगृह आहे आणि जी ही संस्था मुंबई आयुक्तांकडं धर्मदायकडं रजिस्टर केलेली संस्था शासकीय यंत्रणा वापरून हस्तगत करण्याचा पराक्रम ज्यांनी केला त्याच्याविरुद्ध आपण बोलत आलेलो आहोत। ज्या दिवशी ह्या आंदोलनाची सुरुवात झाली त्याच्यामध्ये ज्या स्वामींशी आपण दर्शन घेतलं त्यांनी ज्या तडफडीने ही बाजू मांडत होते त्यावेळेला आम्ही पुणेकर म्हणून जर ह्या प्रक्रियेमध्ये जर आलो नाही तर त्याच्यासारखे आम्ही करंट ठरणार नाही, म्हणून आम्ही पुणेकरांना मी आव्हान केलं। अनेक पुणेकर ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले, मग सर्व पक्षाचे कार्यकर्ते झाले, सर्व पक्षातील सामाजिक संस्था असतील, प्रामुख्यानं जे योगींचं मी दर्शन घेतलं हे होते, जैन युवक संघ होता आणि अनेक सन्मान्य शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी होते आणि सर्वच युवक आमचे जैन धर्माचे सगळे माझे सहकारी, आमचा अक्षय आहे त्याच्याबरोबर अनेक सगळेच माझ्याबरोबर काम करत होते। आणि याच्यामध्ये पुण्यातून अनेक लोक सामाजिक कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करताना ज्यांनी मला सहकार्य केलं, मग गोखले बिल्डर आणि त्याचे असलेले संबंध ज्यांचं मी आता नाव घ्यायचं नाही ठरवलं ते कोणाचं ना, कारण माझे ते एकनाथजी शिंदे कालच मला सांगितलं की आत्ता तुम्ही 2 दिवस थांबा, 2 दिवसात याच्यामध्ये मी तोडगा काढतो। तर मी काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो, एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनी तिथंच मला सांगितलं की धंगेकर तुम्हाला 2 दिवसात तोडगा काढून देतो। आणि त्याच रात्री ह्या बिल्डरनी या ठिकाणी मेल केलेला आहे की ह्याच्यातून मी बाहेर पडतो आहे, पण माझी त्या बिल्डरला अशी मागणी आहे की आता हे 230 कोटी रुपये तू दिलेले आहेत, ते आज मी कुठेतरी ऐकलं की हे धर्मदायिकांनी गोठवलेले आहेत,
तर हे 230 कोटी तुम्ही पुणेकरांचे ढापलेले आहेत आणि चोरलेले आहेत. हे 230 कोटी या संस्थेला देऊन या संस्थेवर योग्य माणसाची निवड सरकारने करावी आणि हे 230 कोटी रुपये हे परत ह्या संस्थेला देऊन हे भव्य असं विद्यार्थ्यांसाठी, जैन धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी हे खुलं करावं. आपण बघितलं असेल तर जैन धर्माच्या बरोबर मी बरेच वर्ष काम करतो आहे. हा समाज हा व्यापारी आहे, हा धार्मिक आहे, अहिंसाच्या विरोधात आहे. हिंसा अहिंसा हे सगळे तत्त्व ह्या धर्माने आपल्याला उपदेश दिलेले आहेत आणि ह्यामुळं हा धर्म कायम दानशूर म्हणून आपल्याकडं बघितला जातो. आपले उत्सव असतील, मग वारकरी आलेले असतील, गणेश उत्सव असतील, कुठल्याही धार्मिक कामाला यांनी 2 पावलं पुढवून त्या सगळ्या समाजाला किंवा सर्व धार्मिक हिंदू धर्म संस्कृतीला कायम पुढं पाठिंबा दिलेला आहे. आणि मी पहिल्या दिवशी बोललो की या जैन धर्माचं असलेलं बोर्डिंग ह्याच्या विटेलासुद्धा हात लावून देणार नाही. ही शक्ती मला इथूनच भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला सगळ्यांना कारण संत आणि देव यांच्याशिवाय हा देश चालत नाही ना. आपण त्यांची स्फूर्ती घेऊन जो मी समाजाला शब्द दिला तो आज मला खरा ठरल्यागत वाटतो आहे. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पत्र दिले, माननीय अमित शाह साहेबांना पत्र दिले, देवेंद्र फडणवीसांना पत्र दिले, माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली, उद्धव सामंत साहेबांची चर्चा केली. ह्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. कारण एक संस्था वाचवण्यासाठी आपण केलेलं कळत न कळत ह्याच्यामध्ये चित्र काल रात्री त्या मेलच्या रूपाने दिसून आलं आणि म्हणून मी नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि प्रामुख्याने माझे नेते एकनाथजी शिंदे यांचंही आभार मानेन मी की मी हे आंदोलन करताना मला त्यांनी अडवलं नाही. रोज बातम्या पेरल्या जायच्या की दंगेकरांना पक्षातनं हकलपट्टी करेल आणि त्यांना तंबी दिली, कोण म्हणलं कान पिचक्या दिल्या. तर असं काय त्यांनी मला आदेश दिलेला नव्हता. मी योग्य काम करत होतो. त्यांनी कालही जाहीर केलं की रवींद्र दंगेकर हा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलत नाहीत, पक्षाच्या विरोधात बोलत नाही. मी आजही विकृतीच्या विरोधात बोलतो आणि उद्याही विकृतीच्या विरोधात माझ्यासमोर कुणी आलं तरी एक पुणेकर म्हणून माझी भाषा ही पुणेकरांच्या बाजूने असणार आहे आणि माझ्याबरोबर मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. सर्वच पक्ष, सर्व सामाजिक संघटना आणि प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानेन की या आंदोलनाला त्यांनी मला कुठं अडवलं नाही, पण एक सल्ला दिला की आपल्यामुळं कुठेही मित्रपक्षांना त्रास होता कामा नये. म्हणून मी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात किंवा पक्षाविरोधात बोललो नाही, पण विकृतीच्या विरोधात मी आजही बोलणार, उद्याही बोलणार आणि हे प्रश्न संपलेले नाहीत. अजून निलेश गायकवाड कसा पळाला तो अजून संपलेला नाही आहे, त्याच्यावर मी बोलणार आहे. पण मला आज समाधान आहे आणि कालच मला खऱ्या अर्थाने समाधान झालं की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीपाशीच मला एकनाथ शिंदे साहेब बोलले की तुझा 2 दिवसात तोडगा काढून देतो. नाथांचा नाथ एकनाथ त्यांच्या तोंडातून आलेला शब्द हा खरा ठरला म्हणून मी त्यांच्याही मनापासून आभारी मानतो. उदय सामंत साहेबांचे आभारी मानतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, शिवसेना असेल सर्वच पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस जे फार अनेक संस्था, अनेक धार्मिक संस्था, सामाजिक संस्था यांनी ह्याच्यामध्ये ह्या आंदोलनामध्ये किंवा ह्याचा पाठिंब्यासाठी उडी घेतली. त्यामुळंच एवढ्या मोठ्या शासकीय यंत्रणा चालवण्यात चुकीच्या माणसांच्या विरोधात एवढी मोठी लाट निर्माण झाली. आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी जैन धर्माची अनेक आंदोलनं चालू आहेत की त्यांना हे मंदिर पाहिजे, हे त्यांचं श्वास आहे, हे त्यांचा आत्मा आहे. आणि आत्ताच मला एक पोलीस अधिकारी आत्ताच भेटले की साहेब आम्ही ह्या इथनं शिकून गेलो आहे, ह्या इथनं आम्ही मोठे झालो आहे. अशी अनेक कुटुंब या संस्थेतून मोठी झालेली आहेत. आणि आपण म्हणतो की चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो. म्हणजे कुणी चोरी केली त्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो. आता रिकव्हरी झालेली आहे, रिकव्हरी आता होईल. आता फक्त सजा कोणाला करायची त्याची विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करू. कारण महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातात आहे. जे ह्या चोरीमध्ये होते त्यांना काय काय शासन करायचं. दुसरा अंक आता संपन आणि तिसऱ्या अंकात मला तर बोलायचं आहे पण ते आज बोलणार नाही. मला महाराजांनी जे उपदेश दिले, जे सूचना केल्या त्यांचा मी आदर ठेवला आहे. नाहीतर रवी धंगेकर हा ठरलेलं आंदोलन कधी बंद करत नाही. एका स्वामींनी जेव्हा उपदेश केला त्यामुळं त्यांचा मान राखलाच पाहिजे. कारण आपण शेवटी धार्मिक आहे, भावनिक आहे आणि त्यांची तडफड बघून 1 तारखेला मी त्यांच्याबरोबर जे ते सांगतील त्या आंदोलनात मी बसणार आहे. आपण आणि प्रामुख्यानं म्हणजे आता तुम्ही हे सगळी जी प्रसारमाध्यमे यांनी हा आवाज उठवला आहे
आणि आम्हाला ताकद दिली, म्हणून तुमच्या सर्वांचे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत मला उठवत होता, म्हणून तुमचे मनापासून आभार का मानतो. तर एक ज्वलंत कार्यकर्त्याला तुम्ही ताकद दिली आणि त्याला झोपून नाही दिला, आणि ते झोपून नाही दिल्यामुळे हे सगळं समाजाला परत मिळतं आहे. ह्याला पूर्णपणे हे प्रसारमाध्यमांची ताकद आहे. आणि ज्या वेळेला प्रसारमाध्यम उतरतं तेव्हा देशातलं दिल्लीत बी तो आवाज जातो, तो आवाज दिल्लीत गेलेला आहे आणि दिल्लीतला आवाज खाली आलेला आहे आणि त्यामुळे लगेच मेल पोचलेला आहे. माल चोरी करणारा दोषी तुम्ही म्हणला, तिथं पण दोषीच आहे. विश्वस्तांकडनं अजून पत्र आलेलं नाही, त्यामुळे विश्वस्तांची सुद्धा या व्यवहारात आता याच्यामध्ये पुणेकर उतरले, महाराष्ट्र उतरलाय आणि जी यंत्रणा ही राज्याच्या हातामध्ये, या यंत्रणेचे प्रमुख फडणवीस साहेब यांनी बी हा मुद्दा घेतलेला आहे. आणि त्यामुळे आता याच्यापुढं कुठली ताकद, संचालक असू कोणी असू, यांची कोणची ताकद इथं चालणार नाही. एकदा जर गृह खात्याचे आमचे मंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे कमिशनरला एक फोन केला तर 5व्या मिनिटाला सगळे संचालक इथं उभे राहतील लाईनी. ही सगळी यंत्रणा आपल्या जवळ आहे, म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. मी संचालक इथं परत येतील, फक्त एक फोन केला तर काय त्याच्यामध्ये आता मला शंका वाटत नाही. पण मला शिंदे साहेबांनी सांगितलं नाही ना, आता कोणी घेऊ नका, आता घेतला घेणाऱ्यांनी, त्यांनी आता कोणी घेऊ नये. आणि तेवढी काळजी त्यांनी स्वतःची करावी. आता पुढचं काय आपल्या जीवनात काय होणार आहे ते आता त्यांनी त्यांच्या जीवनाची काळजी करावी. कारण जे स्वप्न 4,000 कोटीतलं इथलं बघितलं होतं, त्यातले किती आपल्यापर्यंत पोचणार आहे हे स्वप्न त्यांचं धुळीच मिळेल. पण आता मला त्यांच्यावर बोलायचं नाही, कारण शिंदे साहेबांनी काल सांगितलं ते हा तोडगा निघणार आहे. पण माझं युद्ध हे संपलेलं नाही आहे. वाईट परिस्थितीवर मी लढणार आणि चुकीची लोक कुठल्याही पक्षात असू तर त्याच्याबद्दल मला जे पुणेकर आवाज येतील त्या पद्धतीने करणार आहे. आता माझा मोर्चा थोड्या दिवसांनी लोकमान्य नगरमध्ये पोचणार आहे. तुम्हाला विनंती आहे, माझं चुकीचं असेल तर मला तुम्ही घालून सांगा, पण लोकमान्य नगरमध्ये पोचणार आहे. आणि तिथली डेव्हलपमेंट आता कोणी स्वप्न बघितलं आहे स्वतःसाठी का जनतेसाठी, त्याचाही पोलखोल करणार आहे. आज मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. हा विषय आता बऱ्यापैकी पहिला अंक संपला, दुसऱ्या अंकात आपण पोचलो आहे, तिसरा अंक 1 तारखेपासून चालू आहे. आणि तो पण गायवाल्यांना कुठपर्यंत आणलं आहे त्याचे अजून जरा माझं लक्ष नाही आहे, पण गायवाल्यांना कोणी पाठवलं आणि कोणी आणलं आहे त्याच्यावर माझा अभ्यास चालू आहे. आणि अजूनही कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्याविरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच. कारण शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्हाला परत एकदा धन्यवाद देतो की आपण बोलत राहू आणि बोलता बोलता आपण समाजाच्या हितासाठी जे काम केलं ते मला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद तुम्हाला बी परमेश्वराने दिलेत. कारण पुणेकरांना त्यांनी आशीर्वाद दिलेत आणि ते जे तळतळून जे बोलत होते परवा की तुम्हाला सत्यानाश हो, तर मी त्यांना परत एकदा उपदेश करणार आहे. ज्यांनी केलं की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं, त्यांच्या मुलाबाळांनी काय केलं, तर ते तुम्ही जे आशीर्वाद तुम्ही जे शाप दिला तो शाप मागं घ्यावा. ते मी 1 तारखेला त्यांच्याशी विनंती करून बोलणार आहे की त्यांच्या कुटुंबांनी काय केलं नाही, हे चोर निघलेत, पण कुटुंबातल्या लोकांनी काय केलं नाही, त्यांची मुलं बाळं जी आहेत ती सुखी राहिली पाहिजे. कारण शेवटी मला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीवर किती अन्याय कोणी चुकीचा केला असेल तर ते भोगतोय मी सध्या, पण त्याच्यावर आपण नंतर चर्चा करायची आहे. पण मी त्यांना परत उपदेश करणार आहे की मोकळ असतील, माझी लढाई मोहळांची नाही पण त्यांच्या कुटुंबाची नाही, पण त्यांना जे त्यांच्याचे सगळे जे ह्याच्यामध्ये तर त्यांना जो शाप त्यांनी दिलेला आहे तो त्यांनी माघारी घ्यावी, त्यांना मी याचना करणार आहे. आणि 1 तारखेनंतर तो माझा कार्यक्रम चालू होणार. 2 दिवस शिंदे साहेब म्हटले 2 दिवस, पण आहे ना 2 दिवसाची मुदत घेतली. 2 दिवस मी बोलणार आहे 2 दिवस. हां, तोपर्यंत 2 दिवसामध्ये महावीरांचं सन्मान आणि मंदिर जे घाण ठेवल्याच्या विकृतीने त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्यांच्यासहित त्यांना 2 दिवसाची मला त्यांनी सांगितलं की 2 दिवस तुम्ही थांबा, मी तोडगा काढतो. आणि त्यांची वाणी खरी ठरली, कारण ते माऊलींच्या समाधीपाशी त्यांनी दिलेला शब्द होता, त्यामुळे त्यांची वाणी खरी ठरली. आता त्यांच्या 2 दिवसानंतर माझी परत एकदा चर्चा आणि उद्या मी मुंबईतच आहे. तुम्हाला माहिती आहे की एका प्रेसनी मला बोललं होते, मी चहाला तर जाणार आहे, पण त्यावेळेला मी शिंदे साहेबांशी बोलणार आता 2 दिवस संपले चालू होऊ का, तर ते म्हणजे चालू होतं होणार नाही होणार तर मी परत त्याला वाचलंय. आता कोणी वाचवायचं नाही, वाचले आता ते. बघा आता तुम्हाला सांगतो, कढई तापवायला ठेवली, पूर्ण व्यवहार झाला, तेल ओतलं की जिलेबी काढणारच.
हे सगळं जर झालं तर राजीनामा तुम्ही मागितला होता. त्याच्यावर 2 दिवसांनी बोलायचं ठरलं ना आपलं. आता शिंदे साहेब सांगितलं 2 दिवस बघू. 2 दिवस. मला काय आलं, उदय सामंत साहेबांचा फोन आला. कुठल्या तरी चॅनेलची मोडतोड करून अमित शहाबद्दल मी काहीतरी चुकीचं बोललं असं फिरतंय. तर त्या चॅनलला मी अमित शहाचा कधी उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला नाही. जी विकृती आता एक आहे त्या आजूबाजूच्या ह्या लोकांमधली, ती विकृती काहीतरी पट्टी फिरवती आणि त्या खरा खुलासा त्या ज्यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलचं त्याचं नाव टाकलं. त्यांनी एक तर पोलीस फौजदारी करावी, नाहीतर त्यांनी खुलासा करावा. कारण मी जी बोललो त्याची मोडतोड करून काहीतरी टाकलेलं दिसतं. मला तोच फोन आला होता. तर मी सामंत साहेबांना सांगितलं की मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही, करणार नाही. माझ्या तोंडावर घालण्याचा जो प्रयत्न केला तर ती ज्या चॅनलची मोडतोड केली त्यांना माझी विनंती की या लढाईमध्ये हा फोकस दुसरीकडे न जाता हा फोकस इथं ठेवला पाहिजे. काही यंत्रणा हे फोकस बाजूला जाण्यासाठी प्रयत्न करतात. तर त्या चॅनलला विनंती की त्यांनी आता खुलासा करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ह्याच्यामध्ये आपण बरंच बोललो आहे. 1 तारखेला पण मला बोलायचं आहे. माझ्याकडे शिल्लक ठेवा कोटा काहीतरी. तर 1 तारखेला बोलायचं आहे आणि आपल्याला परत एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चल ना